काय चुकलं मागलं काय चुकलं मागलं माफ करा. हळद कुंकू गायला करत आपले लोक नाही म्हटलं 5 मिनिटं गेट जवळ आली त्या पण तरी पण ते थांबले नाही. कारण आता सकाळी सुटवला बघा वहिनीने. आता 8:30 वाजले. आता पटकन पोहे बनवले. आता चटणी बनवते आणि भाकरी करते. आणि पोहे टेस्टी झाले. आणि मगाशी काय बोलली नाही. मगाशी तिथं किचन मध्ये काय बोलली तू आणि किती लवकर फास्ट मध्ये. काल पण वहिनी मला बोलायला लागल्या किती फास्ट करते. लाईट गेली म्हणून नाही तर पटापट झालं असतं हे की नाही. पण आता घाई करतायत म्हणून वहिनीला आता घे मसूया खाऊन घे. थोडस खा. थोडस खाऊन टाक. अरे नको खाऊ ना तुम्ही. चला करा नाश्ता. आणि आता मी चटणी भाकरी बनवते पटकन. चला टिफिनला देते. आमच्या इकडे हे अशी पद्धत आहे ना. नजर नाही का. आता तुम्ही कसं म्हणल्या तर काय हळदी कुंकू लावता. आता आपल्याकडे आहे का अशी सवय. लहान आहे मी आणि माझी पाय पडते. लहान आपण मानाने मोठे. म्हणजे आता इकडची पद्धत आहे म्हणून मी असं नाही तर नाही का. आमच्याकडे अशी पद्धत नाही. म्हणजे तुमच्या आपल्याकडे आहे का. आता तुम्ही काय हळद कुंकू गायला करत आपले लोक नाही करत. आता माझंही तसंच आहे. मी अशीच म्हणली होती एक वेळ तर हळद कुंकू नको लावा असं. हळद कुंकूची मला एलर्जी वगैरे जाते. तरी नाही. आता सकाळीच लवकर चाललेत आणि आता काही घाई यांचं काय सांगायचं. जे होतं ते दिले. जरुरी होऊ दे नाही होऊ दे. माझ्या मनाला जे वाटते ते करते. ठीक आहे. आणि माझ्या पाया पडतात. मी लहान आहे ना. काय करीस द्या मला तुमच्या पाया पडून. नाही मोठ्या राहू द्या. नाही मोठ्या राहू द्या. नाही पाया पडून नाही ना. बाय. आमच्या घर पाऊल बघून ठेवा. आणि कधी आला तर या बघ तर नाही का. हा बहिणी आणि काळजी घ्या. आणि काय चुकलं मागलं माफ करा. काय चला बाय 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 बाय. आमचे साहेब पण गेले. त्यांना सोडायला तिथे रिक्षा स्टँड पर्यंत. बाय. चला गेल्या वहिनी. थांबा गेल्या. पोहे झाले. चटणी भाकरी वगैरे सगळं दिले. तर निघत आहेत. आता काय करणार. आता काय माहिती कार्यक्रम पण बघणार की नाही माहिती नाही. मी तर जाणार नंतर. चला बाय. सर्वात प्रथम तर सर्वांना जय भीम. सो आता सकाळपासून तुम्ही बघितलं असेल वहिनी पण निघून गेली. कारण सकाळीच काय त्यांच्यासोबतची जी लोक होती 20-25 लोक होती ॲक्च्युली. तर ते सगळे कुठे बाहेर जाणार होते. त्यांचं काय काय चाललेलं. आणि वहिनी खूप घाई करत होती म्हणून त्यामुळे मग सगळं पटापट आवरलं. मला खूप जास्त काही शूटही करता आलं नाही. जेवढं जमलं तेवढं शक्य झालं तेवढं केलं आणि तुमच्यापर्यंत शेअर केलं. सो एक रात्रभरच राहिली वहिनी. मी विचार करत होते की राहील म्हणून पण काही राहिली नाही. सो असं तर आता वहिनी तिकडे गेलेली आहे. आता माहिती नाही आता शिवाजी पार्कला भेटेल की नाही भेटेल माहिती नाही. आता बघू. आता बोलत तर होती की मी भेटेन म्हणून. तर आता आम्ही चाललो तिकडे. आणि कालच ॲक्च्युली मी दादरला जाणार होते चैत्यभूमीला. पण झालं काय की वहिनीचं प्यागळा बघायला गेली आणि माझंही काम आलं बोरिवलीला. तर मग वहिनी पण बोरिवलीला भेटली. हे सगळं मी तुम्हाला शेअर केलंच. मग तिथूनच मग आम्ही आलो. कारण मग नंतर मग खूप लेट पण झालं. सियाला पण क्लासला सोडायचं होतं. ह्या सगळ्या गोष्टी होत्या. मला असं वाटलं की कालच म्हणजे दर्शन घेऊया चैत्यभूमीला जाऊन. पण आज काही तर दर्शन होणार नाही हे मला कन्फर्म माहिती आहे. आणि मेन म्हणजे असं वाटतं की गावावरून खूप लांबून लोक येतात. तर ते लाईनीमध्ये उभे राहतात आणि आपण काय इथे राहून आपण कधी पण दर्शन घेऊ शकतो. आता तुम्हाला असं वाटेल की तिथे जाऊन पण दर्शन घेतलं नाही. तर ॲक्च्युली आम्ही हा विचार करतोय की गाव खूप लांबून लोक येतात तर त्यांना आधी दर्शन होऊ दे. आम्ही का इथेच राहतो. आम्ही कधीही दर्शन घेऊ शकतो हा विचार करते ॲक्च्युली. सो असं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सो आता आम्ही आता तिकडेच चाललो आहे चैत्यभूमीला. आणि आता सकाळपासून सगळं म्हणजे वहिनी गेल्यानंतर मग सगळं पटापट आवरून घेतलं. मिस्टरांना पण टिफिन वगैरे दिला. परत मिस्टरांची खूप इच्छा होती की म्हणजे आज घरी राहावं वगैरे. कारण त्यांनाही कुठेतरी वाटतं की आपण ह्या दिवशी घरी राहायला पाहिजे.
पण ॲक्च्युली त्यांचंही काम खूप हेक्टिक चालू आहे म्हणून त्यामुळे त्यांना सुट्टी मिळाली नाही. सो सगळं त्यानंतर मग त्यांनी हार वगैरे आणून दिलं, सर्व तयारी वगैरे त्यांनी केली, वंदना वगैरे करून गेली मग ते. आणि खूप उशिराने गेले, मला वाटते 11 वाजता काहीतरी काम घरातून निघाले. 10:30-11ला काहीतरी घरातून निघाले, खूप उशिराने निघाले. सो मग त्यानंतर मग माझी कामं वगैरे सगळे आटपले, सगळं झालं व्यवस्थित. आणि आता रेडी झालो आहे आम्ही जाण्यासाठी. तर आमच्या घराजवळची पण आहेत बाजूची आमच्यासोबत, त्या पण आम्ही सोबतच चाललो. सो असं हे आहे सगळ्या गोष्टी. पण वंदना वगैरे करून घेतली, सगळं झालं आहे आता. सो चला मग आता नाही दादरला तर मी तिकडे आम्ही तर जाणारच आहोत, पण तो व्लॉग मी आता वेगळाच करणार आहे सेपरेट, कारण खूप मोठे होतात व्लॉग. खूप मोठे होतील व्लॉग, म्हणून तो आता मी सेपरेटच करेन सगळं. सो चला मग आय होप नक्कीच तुम्ही कनेक्ट राहाल आणि पुढच्याही व्हिडिओची वाट बघत राहाल. सो नक्कीच कनेक्ट राहा आणि बघत राहा व्हिडिओज माझे, आणि नक्की चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. सो चला मग भेटूया मग आता. इथे शिवाजी पार्कला आहोत आणि इथे आता म्हणजे भरपूर फिरून झालं, सगळीकडे फिरलो आम्ही. आणि वहिनीला फोन पण केला, पण वहिनी आता निघून गेली, कारण ती आपलं कुठे एलिफंटा वगैरे बघून आली आणि मग नंतर मग इकडे वगैरे होती बराच वेळ, पण ती आता निघून गेली. थांबा म्हटलं 5 मिनिटं, गेटजवळ आलीच आहे, पण तरी पण ते थांबले नाही, कारण तुमच्याजवळ कसे तुमच्यासोबत ना 30-35 लोक होते. सो त्यामुळे मग ते कसे निघून जातात, ते गावची लोक तुम्हाला माहितीच आहेत, पटापट म्हणून त्यामुळे त्यांच्यासोबत ती निघून गेली आता वहिनी. सो आता आम्ही थोडंसं फिरू आणि मग निघू.